नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वसुबारसनंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. मित्रांनो, ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा केली जाते. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसु, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांनाच धन म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी, अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. या दिवसाला बोलीभाषेत धनतेरस असेही म्हटले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी धनत्रयोदशीला धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजा करण्यात येते. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित अवजारांचे पूजन करतात. शेतकरी नांगर, टिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधित सर्व अवजारांची पूजा करतात. शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते, हीच त्याची संपत्ती असते. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य, धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गूळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखविला जातो. आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. औषधी वनस्पती लावल्या जातात. या दिवशी झेंडू आणि शेवंताच्या फुलांचा बहर असल्याकारणाने या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी किंवा देवाला अर्पण केले जातात. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घरे आणि गाव उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे. तिथे दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिले जाते. व्यापारी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने, नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते. घरातील दागदागिने तिजोरीतून बाहेर काढून ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि अलंकाराची खरेदी शुभ मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते असे म्हटले जाते. भारतात काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी लोक सोने चांदीची भांडी, नाणी, आभूषणे, नवीन गाडी इत्यादी वस्तू खरेदी करतात. या दिवशी काचेच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच काळ्या रंगाच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू नयेत. या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायुमंडल हे सोन्यासारख्या चमचमणाऱ्या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणाऱ्या सोनेरी कणातील श्रीलक्ष्मीचे चैतन्य जीवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते. म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्रीलक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्रीलक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीचे म्हणजेच देवांचा वैद्य यांचे पूजन करतात. प्रसादामध्ये कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना प्रसाद म्हणून देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे.
हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नसतो. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार समजले जाते. सर्व वेदांमध्ये ते निष्णात होते. मंत्रतंत्राचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणूनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटले जाते. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करावी. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एक लाकडी पाट घ्यावा. त्यावर स्वस्तिक काढावे. पाटाभोवती रांगोळी काढावी. कुबेर, धन्वंतरी आणि गणपती यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. तुपाचा दिवा लावावा. दिव्याला हळद कुंकू आणि तांदूळ अर्पण करावेत. त्यानंतर प्रतिमेवर गंध, अक्षता, फूल, गुलाल अर्पण करावा. त्यानंतर ओम ह्रीम कुबेराय नमः आणि धन्वंतरी स्तोत्र जप करून आवाहन करावे. शंखपुष्पी, तुळस, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी भगवान धन्वंतरीला अर्पण कराव्यात. यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करावी. घरातील तुमच्याकडे असलेले धान्य, धन, सोन्या चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा करावी. खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचे पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होऊन ती स्थिर होते असा समज आहे. मुख्य दारावर देवी लक्ष्मीचे पाऊल काढणे शुभ असते. पाऊल आतल्या बाजूला प्रवेश करत आहेत असे सेट करावे. दारावर तोरण बांधावे. तोरण फुलाचे, आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे असावे. पृथ्वीच्या सर्व धनसंपत्ती, मालमत्ता, वैभव आणि ऐश्वर्याचे स्वामी भगवान कुबेरांसाठी धनत्रयोदशीला 13 दिवे समर्पित करावे. समृद्धी प्राप्तीसाठी हा एक रामबाण उपाय आहे. कुबेर भूगर्भाचे स्वामी आहेत. कुबेरची पूजा केल्याने मनुष्याची आंतरिक ऊर्जा जागृत होते आणि धन मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो. अशा प्रकारे पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि सुखसमृद्धी घेऊन येते. सगळीकडे पणत्या लावून झगमगाट आणि रोषणाई केली जाते. दीपावली हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सर्वजण एकत्र येऊन हा 5 दिवसांचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करताना दिसतात. प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही. पण अकाली किंवा अपघाताने मृत्यू कोणालाच येऊ नये याकरता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. या दिवशी यमदीपदान हे व्रत आणि यमाचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून आपली सुटका करावी यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी शक्य असेल तितके दान करण्यात येते. घरात धनाचे आगमन व्हावे यासाठी धनत्रयोदशीला काही लोक घरामध्ये कोथिंबीर, श्री गणेश मूर्ती, लक्ष्मी मूर्ती, सोने चांदी, पितळेची भांडी, चांदीचा कलश, गुंज, झाडू या वस्तू खरेदी करतात. या वस्तू घरात आणल्याने धनाची भरभराट होते असे म्हटले जाते. धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात. कथा अशी की हेमराजाचा सुपुत्र वयाच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा फार चिंतित होता. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुख उपभोगावीत व तो दीर्घायू व्हावा अशी राजा राणीची इच्छा असते. राजपुत्राचा विवाह करण्यात येतो. भविष्यवाणीप्रमाणे विवाहाच्या 4थ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यू निश्चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी राजपुत्रास झोपू देत नाही. संपूर्ण शयनगृहात दिवे लावले जातात.
राजपुत्राच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या भरपूर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशद्वार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पूर्ण भरले जाते. राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. यमराज ज्यावेळी सापाचे रूप घेऊन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्याचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्याच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे ते आपल्या यमलोकात परततात. राजपुत्राचे प्राण वाचतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हटले जाते. धनत्रयोदशीला दिवे लागण्याच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा. यामुळे अपमृत्यू टळतो अशी धारणा आहे. मित्रांनो, ही होती धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती, पूजाविधी आणि कथा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.